नमस्कार मित्रांनो, राज्यात जे काही प्रकरण अशोक खरात याचं चालू आहे त्यानंतर राज्याच्या राजकीय समीकरणात सुद्धा बदल दिसत आहेत. भाजप आता शिंदे गटाच्या मंत्र्यांवर संतापलेला दिसत आहे आणि ह्याचमुळे आता नेमकं काय झालंय, 9 जे मंत्री आहेत त्यांना घरी जाण्याची तयारी करायला लावलेली आहे. त्यातच पहिली विकेट पडली म्हणजे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची. आता त्यानंतर 9 मंत्री जे लाईनीमध्ये उभे आहेत त्यांचा लवकरच राजीनामा होणार आहे आणि त्यामध्ये शिंदे गटाचे 90% मंत्री आहेत. नेमकं काय झालंय, कोणते मंत्री आहेत की जे या प्रकरणामध्ये अडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. कोणते 9 मंत्री राजीनामा देणार त्याची संपूर्ण यादी आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करूया. अशोक खरात प्रकरणात 9 मंत्री अडकणार. व्हायरल फोटोमुळे आणि व्हिडिओमुळे शिंदे सरकार अडचणीत. भाजपा झालाय संतप्त. कारवाईची चर्चा. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या केल्या सूचना. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक खळबळ उडवून देणारे प्रकरण म्हणजे तथाकथित ज्योतिषी आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख असलेले अशोक खरात यांच्याशी संबंधित व्हायरल फोटो आणि व्हिडिओ. या प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारी चौकशीच नव्हे तर राज्याच्या सत्ताधारी राजकारणालाही धक्का बसलेला आहे. सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असलेल्या फोटोमधील राज्यातील काही मंत्र्यांसह अनेक प्रभावशाली नेते दिसत असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर 9 मंत्री लवकरच अडकणार असे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे. अशोक खरात यांचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो त्यांचे ऑफिस बॉय राजेंद्रकडे आहेत असा मेसेज येतात. अशोक खरात यांनी 2 महिन्यापूर्वी तक्रार दिली होती. नाशिकमध्ये प्रभावशाली ज्योतिषी म्हणून वावरणारे, आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे अशोक खरात यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांच्या फोटो, व्हिडिओ आणि व्हायरल झाले होते. त्यामध्ये अधिक तपास केला असता व्हिडिओमध्ये राजकीय क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत त्यामध्ये 90% व्यक्ती हे शिंदे गटाशी संबंधित आहेत. त्यामध्ये दीपक केसरकर असतील, भरत गोगावले, श्रीकांत शिंदे तसेच असे मिळून 8 ते 9 मंत्री जे भाजप आणि शिंदे गटाचे आहेत. त्यामध्ये चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे, तसेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे सुद्धा फोटो आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सोबत आहेत. तसेच अमित शाह यांचे सुद्धा फोटो दिसत आहेत. त्यामुळे काही भाजपाच्या वरिष्ठ दिल्लीतील नेत्यांनी शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घ्यायचं का की त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना राजीनामा द्यायला सांगायचं अशी चर्चा केली आहे. जर या प्रकरणात कोणत्याही मंत्र्याचा थेट संबंध सिद्ध झाला तर कठोर कारवाई करण्याची भाजपाने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल रात्री राजीनामा दिला त्याचप्रमाणे आज किंवा उद्या शिंदे गटातील या मंत्र्यांचा राजीनामा होऊ शकतो. त्यामुळे हे 9 मंत्री अडकणार ही जरी चर्चा असली तरी अधिकृत यादी लवकरच समोर येईल आणि ही जी काही नेत्यांची नावं फिरत आहेत त्यामुळे शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटात जे शीतयुद्ध सुरू आहे ते आता सर्व मीडिया समोर आलेलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती बाहेर आली तर ते शिंदेंसाठी गंभीर संकट ठरू शकतं. भाजपा शिंदे यामुळे यात तणाव निर्माण झालेला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याची संधी सोडलेली नाही. विधानसभेत SIT नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्वी मंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवर SIT चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या संबंधित जे मंत्री आहेत ते अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ती योग्य संधी साधण्याची किमया त्यांना माहीत आहे. त्यामुळे शिंदे सरकारला आता आपल्या सरकारमधून घालवण्याची ही योग्य संधी फडणवीस यांना आहे. त्यामुळे त्यांचे जे काही 8 ते 9 मंत्री शिंदे गटाचे आहेत त्यांच्याशी संबंधित फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे शिंदे गटाचं जे काही अस्तित्व आहे ते भाजपाच्याच हातात सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे वादळ बनले आहे आणि त्या वादळात शिंदे गटाचे 8 ते 9 मंत्री जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हायरल फोटो, मंत्र्यांची नावं, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आणि भाजपा शिंदे संबंधातील तणाव या सर्व घडामोडी पाहता शिंदे गटाला आता उद्या किंवा आज 9 मंत्र्यांचे राजीनामे द्यावे लागू शकतात.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा भोंदूगिरीला जर जनता नक्कीच पुढील निवडणुकीमध्ये उत्तर देईल का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.